बीडमधील अमानुष मारहाण प्रकरणातील आरोपी दादासाहेब खिंडकरला न्यायालयाकडून अटींसह जामीन मिळाल्यानंतर त्याच्या मूळ गावी समर्थकांनी जंगी स्वागत केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। या प्रकरणात त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते। अखेर न्यायालयानं काही अटी घालून त्याला जामीन मंजूर केला आहे। जामिनावर सुटताच खिंडकरचं त्याच्या गावात समर्थकांनी फटाके फोडत आतिषबाजी करत जल्लोषात स्वागत केलं। याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। या जंगी स्वागतामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात। न्यायालयानं घातलेल्या अटींचं उल्लंघन झालंय का? तसेच दादासाहेब खिंडकर साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता आहे। यामुळे पोलीस आणि प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। ही जी घटना आहे ह्यातली जो फिर्यादी आहे तो फिर्यादी जो व्यक्ती आहे ती फिर्याद करण्यामागचं कारण आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबण्यासाठी। ही घटना जुनी आहे। हे लोक खोट्या तक्रारी देतात, कट करून छोट्या मोठ्या जखमा करून 307 सारखे राजकीय गुन्हे दाखल करण्यासाठी ह्या लोकांचा वापर केला जातो आणि हे लोक पुढं करून गुन्हे दाखल केले जातात आमच्याकडं। म्हणून ह्या लोकांची जी काही आमच्यासोबत घटना घडली होती ते माझ्यासोबतच्या लोकांना मारहाण करतानाचे व्हिडिओ मी पुरावे पोलीस स्टेशनला आमच्या कुटुंबाने दिलेले आहेत। त्या ज्या लोकांना मारहाण केलेली आहे ते लोक पोलीस स्टेशनला गेले परंतु त्यांची फिर्याद घेतली गेली नाही। ते व्हिडिओ मी तुम्हाला आत्ता दिलेले आहेत। त्या व्हिडिओमधलेच हे लोक आहेत आणि आत्ता ते लोकांचा वापर देशमुख प्रकरण मागे घेण्यासाठी केला जात आहे, त्यांना पुढं केलं जात आहे, आम्हाला त्रास देण्यासाठी। SP साहेबांकडे धनंजय देशमुख यांनी तक्रार केलेली आहे आणि त्यांना जाऊन वैयक्तिक भेट घेऊन त्यांना सांगितलेलं आहे की हे लोक अशा पद्धतीने त्रास देत आहेत, प्रकरण माघारी घेण्यासाठी धनंजय देशमुखवर दबाव आणत आहेत। आणि मला बाहेर काढण्यासाठी त्यांनी धनंजय देशमुखकडे प्रस्ताव दिला होता की दादा खिंडकरला जर सोडायचं असेल तर तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरणातले लोक तुम्ही सोडा, तरच आम्ही ह्यांची जामीन होऊ देऊ, नाहीतर आम्ही ह्यांना सुटून देणार नाही, जामीन होऊ देणार नाहीत। आम्हाला काही लोक त्यांना जे काही राजकारणातून मदत केली जात आहे ते राजकीय बडे लोक त्यांच्या पाठीमागे आहेत, म्हणून ह्या घटना पुढे घडत आहेत। दादासाहेब खिंडकर हा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी संबंधित असून तो धनंजय देशमुख यांचा साडू आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरच खिंडकर याचा मारहाणीचा व्हिडिओ आधी व्हायरल झाला होता। गंभीर गुन्ह्यातील आरोपीच्या जामिनानंतर झालेल्या जल्लोषामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।